आणि संघटनेसाठी सुद्धा आनंदाचा क्षण या पाचल ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। आपल्याला माहिती आहे की थेट जनतेतून निवडून आलेले आमचे सरपंच सन्माननीय बाबालाल फरास सर भरून आलेल्यासारखं समाधान विभाग प्रमुख मी स्वतः शैलेश साळवी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आप्पासाहेब साळवी खूप समाधान झाल्याचे वर्षभर माननीय भैया शेठ सामंत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आप्पास शेठ हाजो यानंतर या परिसरातील आणि असल पाडलकर मी बाबालाल उमर फराज सरपंच ग्रामपंचायत पाचल। आज मी जनतेतून थेट निवडून आल्यानंतर सरपंच झाल्यानंतर आज जवळजवळ 1.5 वर्ष झालं। बऱ्याच प्रश्न सोडवण्यासाठी कामासाठी बऱ्याच वरिष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे आपले जे आमदार असते त्याचप्रमाणे अन्य पंचायत समिती जिल्हा परिषद बरेच कागदपत्र आपण दिलेली आहेत, परंतु ती कामं काय पूर्ण झालेली नाहीत। त्यामुळं आम्ही थोडा बसून विचार केला की आपली जर प्रगती व्हायची असेल, विकास कामं जर व्हायची असतील तर कुठंतरी एक भक्कम असा नेता आमच्या मागे असला पाहिजे। यासाठी मी त्याचप्रमाणे आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य नफीस बोबडे, ग्रामपंचायत सदस्य यास्मिन फरास, त्याचप्रमाणे आमच्या गावातील अली मौलाना, लियाकत फरास, हसन पाटणकर, फिरोज फरास, करीम, बरेच लोक एकत्र येऊन व्यक्ती आम्ही एकत्र आलो, चर्चा केली। त्याच्यानंतर आपण निर्णय घेतला की आपण कुठेतरी एका भक्कम नेत्याच्या मागे असलं पाहिजे आणि ते नेतृत्व आम्हाला पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब आणि त्यांचे बंधू भैया सामंत साहेब यांच्या त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। एक काम आम्हाला त्यांनी दिलेलं आहे अगोदरच 25 लाखाचं गटाराचं, अन्य कामं ती आम्हाला देतील याची आम्हाला खात्री आहे। आणि आमचा गावाचा विकास फक्त मुस्लिम वाडीच नव्हे तर इतर वाड्यांमध्ये सुद्धा कसा विकास करता येईल, कोणता निधी आणता येईल याचा पाठपुरावा आम्ही जरूर करू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।